वडिलोपार्जित शेती आपल्या नावावर करून देत नसल्यामुळे गाढ झोपेत असलेल्या आईच्या डोक्यात धारदार कुऱ्हाडीने सपासप वार करून मद्यधुंद मुलाने आईला ठार केल्याची घटना 26 फेब्रुवारी रोजी बुधवारी मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास अहमदपूर तालुक्यातील महादेववाडी येथे घडली आहे। या प्रकरणी अहमदपूर पोलिसात खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। बघू शकता तुम्ही, हेच ते घर आहे। याच घराच्या छतावर फरफरत नेऊन घराच्या मागे असलेल्या जनावरांच्या गोठ्यात पहिल्यांदा त्याच्या आईचा मृतदेह त्याने फेकून दिला आणि त्यानंतर गोठ्याच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या हौदामध्ये स्वतःच्या आईचा मृतदेह चक्क त्याने लपवण्याचा प्रयत्न केला। धारदार कुऱ्हाड डोक्यात घालून स्वतःच्या जन्मदात्या आईचा खून तर केलाच, मात्र पुरावा नष्ट करण्यासाठी रक्ताने माखलेले घरातील सर्व कपडे देखील जाळून टाकले। एवढ्यावरच न थांबता घातपात झाल्याचा बनाव स्वतःच 35 वर्षीय विक्रम प्रकाश चामे नावाच्या हैवानाने केलाय। हा झालेला सगळा प्रकार लक्षात घेऊन शेजारच्या शेजाऱ्यांनी 112 या क्रमांकावर फोन लावून या घटनेची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह हौदाच्या बाहेर काढून पंचनामा केला असता पोलिसांना घातपाताचा संशय आला आणि पोलिसांनी अधिक विचारपूस केली तेव्हा विक्रम चामे याने आपला गुन्हा कबूल केला। आपणच कुऱ्हाडीचे घाव घालून आईला मारून टाकून पुरावा नष्ट करण्यासाठी घरातील रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकल्याचे सांगितले। तसेच स्वतःच्या आईचा मृतदेह छतावर नेऊन मागे जनावराच्या गोठ्यात फेकून दिल्याचे सांगितले। पोटच्या मुलाने जन्मदात्या आईचा अशा प्रकारे खात्मा केल्यामुळे परिसरात हाहाकार उडाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, प्रभारी पोलीस निरीक्षक बीडी भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI स्मिता जाधव यांच्यासह पोलीस हवालदार BP साळवे, पोलीस नाईक केशव जायभाये, पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर चोले, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे हे करीत आहेत। आवाज बहुजनांचा।